मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। नाशिक हा मनसेचा पहिल्यापासूनच गड राहिलेला आहे। राज ठाकरे ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होते तेव्हा देखील त्यांचं नाशिकवर आणि नाशिककरांचं त्यांच्यावर प्रेम होतं। आता ह्या दोघांच्या भूमिकेनंतर नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांना काय वाटतं ते जाणून घेऊयात। आपल्यावर प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील आहेत। दोघं भाऊ एकत्र येतील अशी सध्या चर्चा आहे। आपण पदाधिकारी आहात, मनसेचे सैनिक आहात, आपली काय भूमिका? मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील आणि दोघे भाऊ एकत्र जर आले दोघांच्या विचाराने तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फायदा होईल। कसा फायदा होईल असं तुम्ही बघता आहात? एकीकडे राष्ट्रीय पक्ष आहेत, भाजपा आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे। ह्या दोघांना एकमेकांना सोडून एकत्र यावं लागेल। आपल्याला सर्वांना जाणीव की राजसाहेबांची या महाराष्ट्रामध्ये किती क्रेज आहे, किती वर्ग मानणारा आहे। राजसाहेब हे जनतेतले नेते आहेत आणि या नाशिकमध्ये आपण बघितलं असेल की 2012ला महापालिकेत सत्ता आली, 3 आमदार आले, त्यांनी फार मोठं काम उभं केलं, त्यांचं विजन आहे त्यांच्याकडे। आणि त्यामुळे दोघं भाऊ एकत्र झाल्यावर जर निर्णय घेतला तर राजसाहेब जो निर्णय घेतील तो 100% या महाराष्ट्राला आनंद होईल। पण तुम्हाला स्थानिक पातळीवर काम करताना ज्यांच्या विरोधात तुम्ही आजपर्यंत लढत आलेले होते त्याच शिवसेनेसोबत तुम्हाला मिळतं जुळतं घ्यावं लागेल जर युती झाली तर? आम्ही सांगितलं ना, राजसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल। साहेबांनी सांगितल्यावर आम्हाला त्यांचा आदेशशीर सावंत असतो। तुम्हाला याच्यातल्या चांगल्या बाजू कुठल्या वाटतात एकत्र येण्यामधल्या, आणि ज्या गोष्टींचा त्रास होईल अशा कुठल्या बाजू वाटतात? नाही, दोघा भावांनी निर्णय घेतल्यावर आम्ही आमच्या त्रासाचा आम्ही काही विचार करणार नाही, जनता विचार करणार नाही। दोघं भाऊ एकत्र आले तर दोघा भावांनी निर्णय घेतल्यावर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल आणि त्याचा निश्चितपणे फायदा होईल, सगळ्यांना होईल, महाराष्ट्राला होईल आणि दोघांची ताकद एकत्र होऊन जाईल, त्याच्यामुळे फायदाच होणार आहे। हे आहेत दिनकर पाटील, त्यांचं मत आहे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर दोन्ही पक्षांना फायदा होईलच, मात्र त्याचबरोबर महाराष्ट्राला देखील त्याचा फायदा होईल। आता दोन्ही नेत्यांनी ठरवायचं आहे कधी एकत्र यायचं आहे की नाही। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।